प्रेज द लॉर्ड. मी अमृता सुरवसे. सुंदर अशा दिवसासाठी मी खरंच देवाचे खूप आभार मानते. थँक यू जीसस, थँक यू फॉर दिस डे. अँड टुडे आय ब्रिंग अ ग्रेट प्रॉमिस ऑफ लॉर्ड. साम 33 वर्स 9. स्तोत्र संहिता याचा 33वा अध्याय 9वे वचन आज आपण पाहणार आहोत. कारण तो बोलला आणि अवघे झाले, त्याने आज्ञा केली आणि सर्व काही स्थिर झाले. हालेलुया. रिअली हाऊ प्रिशियस वर्स इट इज. खरंच खूप सुंदर असं देवाचं हे वचन आहे. देवाची कृत्य ही अद्भुत आहे. त्याच्या शब्दाने आकाश निर्माण झालं, त्याच्या मुखश्वासाने आकाशातील सर्व सैन्य निर्माण झालं. देवाचं प्रत्येक वचन हे सत्य आहे, जिवंत आहे आणि कार्य करणार आहे. वचन सांगतो तो बोलला आणि अवघे झाले, त्याने आज्ञा केली आणि सर्व काही स्थिर झाले. खरं देवाच्या वचनात, त्याच्या मुखातून निघालेल्या प्रत्येक शब्दात प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्याची पॉवर आहे. आपण उत्पत्तीच्या पुस्तकात पाहतो की देव बोलला प्रकाश हो, तेव्हा प्रकाश झाला. देव बोलला अंतराळ हो, तेव्हा अंतराळ झाला. मग देव बोलला की हिरवळ व बीज देणारी वनस्पती हो, तेव्हा तेही झाले. देव बोलला दिवस व रात्र वेगळी हो, मग तेही झालं. मग देव बोलला की जीवजंतू हो, पक्षी हो, मग तेही झालं. मग देव बोलला की आपल्या प्रतिरूपाचा असा मनुष्य करू, आणि मग तेही झालं. म्हणजे देवाच्या मुखातून जे काही निघालं आहे, देव जे काही बोलला आहे ते पूर्ण झालेलंच आहे. देवाच्या मुखातून निघालेले शब्द खाली जात नाही, तर ते पूर्ण होतातच. लुक शुभवर्तमान याच्या 7व्या अध्यायात आपण पाहतो की येशू नाईन नावाच्या गावास गेला असता त्याने असे पाहिले की कोणा एका मृत माणसाला वेशीच्या बाहेर नेत आहे, आणि तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा असून ती विधवा होती. तिला पाहून येशूला तिचा कळवळ आला व तो तिला म्हणाला की रडू नको. मग त्याने जवळ जाऊन त्या तिरडी स्पर्श केला. मग तो म्हणाला, मुला मी तुला सांगतो उठ. मग तो मुलगा उठून बसला व बोलू लागला. हालेलुया. खरंच देवाचं कार्य हे अद्भुत आहे. तो बोललं की सर्व काही होतं. त्याच्या मुखातून जो काही शब्द निघतो तो पूर्ण होतोच. म्हणून आजचं हे वचन तुम्ही खूप विश्वासाने रिसीव्ह करा. माझा विश्वास आहे की तुम्ही जर हे वचन खूप विश्वासाने जर रिसीव्ह केलं तर देव आज तुमच्या लाईफमध्ये नक्कीच मिरॅकल करेल. मत्तेय शुभवर्तमान याचा 5वा अध्याय 18व्या वचनात आपण पाहतो की कारण मी तुम्हाला सांगतो, आकाश व पृथ्वी हे नाहीसे होईपर्यंत सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही. हालेलुया. देवाचं वचन आज तुम्हाला काय म्हणत आहे ते ऐका. माझ्या मुखातून निघालेले शब्द, मी तुम्हाला दिलेलं प्रॉमिस, त्याचा काना मात्रा सुद्धा रद्द होणार नाही. मी वचनाद्वारे जे काही तुम्हाला सांगितलं आहे ते तुमच्या लाईफमध्ये पूर्ण होणारच. फक्त तुम्ही विश्वास ठेवा आणि माझं वचन विश्वासाने रिसीव्ह करा. स्तोत्र संहिता 145वा अध्याय 16व्या वचनात आपण पाहतो की देवाचं वचन सांगतं, तू आपली मूठ उघडून सर्व प्राणी मात्रांची इच्छा पूर्ण करतोस. हालेलुया. म्हणजेच देव आपली इच्छा पूर्ण करणारा देव आहे. तुमच्या मनात आज ज्या काही इच्छा आहेत त्या देव आज वचनाप्रमाणे पूर्ण करेल. देव आज तुमच्यासाठी त्याची मूठ उघडेल व तुमची प्रत्येक गरज येशू आज पूर्ण करेल. आज तुम्ही देवाला अशी प्रार्थना करा की हे देवा, तू म्हणतोस की नियमशास्त्रातील म्हणजेच बायबल मधील काना मात्रा सुद्धा रद्द होणार नाही. मी जे बोललो आहे ते पूर्ण होणारच. मग हे देवा, तुझ्या वचनाप्रमाणे तू आज माझ्यासाठी तुझी मूठ उघड व माझ्या इच्छा पूर्ण कर. तुझ्या वचनाप्रमाणे तू आज माझ्या जीवनामध्ये कार्य कर. नक्कीच आज देव त्याची मूठ उघडेल आणि तुमच्या जीवनातील सर्व इच्छा मागण्या पूर्ण करेल. रोमकरास पत्र याचा 10वा अध्याय 11व्या वचनात आपण पाहतो की कारण शास्त्र म्हणते, त्याच्यावर विश्वास ठेवणारा कोणीही फजित होणार नाही. हालेलुया. आज जर तुम्ही देवावर विश्वास ठेवला असाल, मी जे काही मागितलं आहे ते देव मला देणारच. माझी इच्छा देव पूर्ण करणारच. देव लोकांसमोर मला लज्जित फज्जित करणार नाही, हसण्याचा विषय करणार नाही. असा जर तुमचा विश्वास असेल तर विश्वास ठेवा की तुम्ही कधीही फजित होणार नाही. कारण हे वचन, हे शब्द देवाच्या मुखातून आलेले आहेत आणि ते कधीच रद्द होणार नाहीत. होणार नाहीत तर होणारच नाही. खरं देवाचं वचन हे विश्वासयोग्य आहे, विश्वसनीय आहे. आपण जर त्याच्यावर विश्वास ठेवला असेल तर आपण कधीही फजित होणार नाही. म्हणून दावीद राजा म्हणतो की स्तोत्र संहिता याचा 119वा अध्याय 114व्या वचनात आपण पाहतो की तू माझा आश्रय व माझी ढाल आहेस. मी तुझ्या वचनाची आशा धरतो. यामुळे मी तुझ्या आज्ञा सोन्यापेक्षा, बावनकाशी सोन्यापेक्षा प्रिय मानतो, कारण तुझे वचन संपूर्णपणे सत्य आहे. हालेलुया. आपण बायबलमध्ये पाहतो की दावीद राजाच्या जीवनात खूप संकटे आली. तो भिला होता, तो घाबरला होता, तो सैरावैरा पळत होता, तो लपत होता. पण त्या कठीण प्रसंगातही त्याने देवाकडे पाहणे सोडले नाही. त्याला तो हाक मारतच राहिला आणि देवाने वेळोवेळी त्याचं प्रोटेक्शन केलं आहे आणि देवाने त्याची काळजी घेतली आहे आणि देवाने त्याला खरंच खूप उंच केलं.
आज ज्या कोणत्याही परिस्थितीतून तुम्ही जात असाल, धीर धरा, धीराने त्याची वाट पहा. भिवू नका, घाबरू नका, देवाला हाक मारणं सोडू नका. जोपर्यंत देव आपली प्रार्थना ऐकत नाही तोपर्यंत आपण त्याच्या दाराला ठोकत राहू. कारण वचन सांगते की ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. देव आज नक्कीच तुमची हाक ऐकेल व तुम्हाला तुमच्या प्रार्थनेचं उत्तर. देव आज तुमच्यासाठी त्याची मूठ उघडेल आणि तुमची सर्व इच्छा तो पूर्ण करेल. तो तुम्हाला कधीही लोकांसमोर लज्जित आणि फजित होऊ देणार नाही. कारण वचन सांगतं, मी तुला कधी सोडणार नाही, मी तुला कधीही टाकणार नाही. तर चला देवाच्या वचनावर विश्वास ठेवूया, त्याच्या वचनाला क्लेम करूया. नक्कीच ह्या वचनाद्वारे देव तुम्हाला आज खूप खूप आशीर्वादित करू. आज खूप लोकांना देवाच्या ह्या जिवंत वचनाची गरज आहे. तुम्ही आज खूप जणांपर्यंत हे देवाचं जिवंत वचन शेअर करा. देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करू. शाल वी प्रे? हालेलुया. स्तुतीस पात्र, स्तुतीस योग्य देवा, धन्यवाद देते. हात उंच करून तुझी स्तुती, तुझं गौरव करते ईश्वराजा. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळा असू दे ईश्वराजा. सुंदर अशा दिवसासाठी मी मनापासून तुझे आभार मानते ईश्वराजा. सुंदर असं प्रॉमिस, सुंदर असं जिवंत वचन देव बाप्पा, तुझ्या मुखातून निघालेलं जिवंत वचन देव बाप्पा, तू आज आम्हाला दिलं उपकार मानते प्रभू ईश्वप्पा. तुझ्या वचनावर विश्वास ठेवण्यासाठी, तुझ्या वचनाला क्लेम करण्यासाठी, तुझं वचन रिसीव्ह करण्यासाठी प्रभू ईश्वप्पा, तू आज प्रत्येकाला मदत कर, सहाय्य कर प्रभू ईश्वप्पा. हो देव बाप्पा, तुझं वचन सांगतो तू बोलला आणि सर्व काही झालं. हो देव बाप्पा, तुझ्या आजच्या ह्या वचनाप्रमाणे देव बाप्पा, जेवढे जण देव बाप्पा तुझ्या उत्तराची वाट पाहत आहेत प्रभू ईश्वप्पा, जेवढे जण तुझ्याकडे डोळे लावलेत प्रभू ईश्वप्पा, जेवढ्याने तुझी आशा धरली आहे प्रभू ईश्वप्पा, तुझ्या वचनाप्रमाणे देव बाप्पा आज देव बाप्पा तू शब्द मात्र बोल प्रभू ईश्वप्पा, म्हणजे तुझं वचन प्रत्येकाच्या जीवनात कार्य करेल. त्यांच्या इच्छा, मागण्या देव बाप्पा तू सर्व पूर्ण कर. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वप्पा, जेवढे प्रेयर रिक्वेस्ट आलेत प्रभू ईश्वप्पा ते तुझ्याकडे आलेत प्रभू ईश्वप्पा. प्रत्येक प्रेयर रिक्वेस्ट ईश्वराजा मी विश्वासाने तुझ्या हातात देते प्रभू ईश्वप्पा. प्रत्येकाच्या सर्व इच्छा, मागण्या देव बाप्पा तू आज पूर्ण कर. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वप्पा, जेवढे लोक आजारी आहेत, त्रासात आहेत, संकटात आहेत प्रभू ईश्वप्पा, हॉस्पिटलमध्ये आहेत, त्या प्रत्येकांना तू स्पर्श कर आणि बरं कर. तुझं स्वर्गीय सामर्थ्य ईश्वराजा तू त्यांच्याकडे पाठवून दे ईश्वराजा, आणि देव बाप्पा तू त्यांना स्पर्श कर आणि बरं कर. माझा विश्वास आहे ईश्वराजा, तू माझी प्रार्थना ऐकलेली आहे. आय प्रे इन द नेम ऑफ जीसस.